Hello student, good day to all of you. Today we are going to study Secretarial Practice Subject chapter number 4, Issue of Debentures. In this lecture we are going to study procedure for issue of आहे तसा ॲज इट इजच असला पाहिजे. जसे पॉईंट्स आहेत तसेच असले पाहिजे. वन बाय वन, कोणताही वरती खाली पॉईंट असून चालणार नाही. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट वन, पास रिझोल्यूशन इन बोर्ड मीटिंग. So resolution will be passed in the board meeting. For this purpose board meeting will be conducted. Board meeting following resolution in the board meeting following resolution will have to be passed. फर्स्ट वन, आता कोणते रिझोल्युशन असणार आहे, कोणत्या कोणत्या मॅटर्समध्ये रिझोल्युशन पास करायचे ते बघा. फर्स्ट वन, अमाऊंट अँड टाईप ऑफ डिबेंचर्स टू बी इश्यूड अँड द टर्म अँड कंडिशन्स फॉर इश्यू. सेकंड वन, अप्रूव्ह प्रॉस्पेक्टस or offer letter or letter of offer. Third one, approve appointment of debenture trustees and get their written consent. Fourth one, authorize board to create charge on assets of the company. Fifth, call extraordinary general meeting if the board's borrowing powers need to be increased. Next, authorizes board to open a separate bank account for receiving money from applicants. Second procedure, hold extraordinary general meeting. So for increasing the borrowing powers, if there is a increasing in the borrowing powers of the board, then extraordinary general meeting must be held to get the shareholders approval. मग आता हे shareholders approval कसं मिळणार आहे? बाय पासिंग अ स्पेशल रिझोल्युशन. मग ते कुठल्या मीटिंगमध्ये पास होणार आहे? एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग. जर बॉरोईंग पॉवर्स इन्क्रीज करायचे आहेत बोर्ड्सचे तर कोणती मीटिंग? बाय पासिंग अ स्पेशल रिझोल्युशन. थर्ड वन, फायलिंग विथ रजिस्ट्रार ऑफ कंपनी. जे पण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असणार आहेत ते कुठे फाईल करायचे आहेत? विथ द रजिस्ट्रार ऑफ कंपनीज. Secretary has to file the special resolution and copy of prospectus, offer letter or letter of offer with रजिस्ट्रार ऑफ कंपनीज विदिन 30 days ऑफ बोर्ड मीटिंग. जेव्हा पण बोर्ड मीटिंग कंडक्ट होणार आहे त्यानंतर 30 दिवसाच्या आत काय करायचं आहे, काय काय सबमिट करायचं आहे, फाईल करायचं आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला स्पेशल रिझोल्युशन, कॉपी ऑफ प्रॉस्पेक्टस, ऑफर लेटर अँड लेटर ऑफ ऑफर. नेक्स्ट, ऑप्टेन क्रेडिट रेटिंग. आता हे क्रेडिट रेटिंग इम्पॉर्टंट कशासाठी आहे? जे पण ॲप्लिकंट्स असणार आहेत त्यांना काय ह्याच्यावरनं काय डिसाईड करणार आहेत ते क्रेडिट रेटिंगवरून रिस्क लेवल जास्त आहे की कमी आहे, मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे, त्याच्यावरून ते अप्लाय करणार आहेत. रिस्की आहे की. Company gets its debentures rated by one or more credit rating agencies. The rating must be mentioned in the prospectus, offer letter, letter of offer. मग हे रेटिंग जे आहे ते कशामध्ये मेन्शन करायचं आहे? जेव्हा पण पब्लिक इश्यू असेल तर प्रॉस्पेक्टसमध्ये, ऑफर लेटर असेल किंवा लेटर ऑफ ऑफर आहे त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्या रेटिंगवरतीच पुढची स्टेप डिपेंड आहेत की ॲप्लिकंट्स अप्लाय कशामुळे करणार आहेत? त्या रेटिंगमुळे. आणि ते रेटिंग कोणाकडनं घ्यायचं आहे? एक किंवा एकापेक्षा जास्त, वन ऑर मोर क्रेडिट रेटिंग एजन्सीज. नेक्स्ट वन, एंटर इन टू अंडर रायटिंग ॲग्रीमेंट whenever debentures remain unsold here. Then such responsibility will be taken by underwriting agents. मग आता हे कंपनी एंटर इन टू अन अंडररायटिंग ॲग्रीमेंट फॉर ऑफर लेटर. आता पब्लिकली इश्यू असेल, फॉर एक्झाम्पल इफ द कंपनी मेक्स पब्लिक इश्यू ऑफ डिबेंचर्स, त्या केसमध्ये प्रॉस्पेक्टस इश्यू करायचं. आणि जर फॉर एक्झाम्पल ऑफर लेटर इज इश्यूड इफ अ कंपनी मेक्स प्रायव्हेट प्लेसमेंट. प्रायव्हेट प्लेसमेंट मीन्स थ्रू फॉर एक्झाम्पल टू देअर फ्रेंड्स, रिलेटिव्ज एक्सेट्रा. मग ह्यांना काय जेव्हा पण इश्यू करणार तेव्हा कोणतं असणार आहे? ऑफर लेटर. आणि राईट्स इश्यू असेल तर लेटर ऑफ ऑफर. नेक्स्ट, ओपन सेपरेट बँक अकाउंट. जेव्हा पण डिबेंचर्स मनी
डिपॉझिट होणार आहे ते कोणत्या बँक अकाउंटमध्ये होणार, सेपरेट बँक अकाउंट ओपन करायला लागणार आहे. कंपनी ओपन्स अ सेपरेट बँक अकाउंट इन अ शेड्युल्ड बँक टू रिसीव्ह द मनी फ्रॉम द ॲप्लिकंट. जे पण ॲप्लिकंट्स अप्लाय करतील त्यांचं जे पण मनी असणार आहे ॲप्लिकेशन मनी ते त्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे. रिसिविंग ॲप्लिकेशन मनी. Subscribers will submit their application along with the required amount to the specified bank within the time period mentioned in the prospectus or letter of offer or offer letter. जे पण मेन्शन केलं आहे प्रॉस्पेक्टसमध्ये टाईम लिमिट किंवा ॲप्लिकेशन मनी किंवा लेटर ऑफ ऑफरमध्ये ऑफर लेटरमध्ये अकॉर्डिंग टू दॅट ॲप्लिकंट्स submit the application along with the required amount. Next, hold board meeting after receiving all the details from the applicants and issue closes. issue आता क्लोज झाला. जो डिबेंचर इश्यूचा पिरियड होता तो काय झाला, क्लोज झाला. मग त्यानंतर काय असणार आहे, अ बोर्ड मीटिंग इज हेल्ड टू डिसाइड अँड अप्रूव्ह अलॉटमेंट ऑफ डिबेंचर. So board also approves certain of charges on the company assets. Next, issue of debenture certificate. After allotment of debentures, debenture certificate will be issued to the debenture holder. ज्यांना पण allot केले debentures त्यांना काय प्रोव्हाइड करायचं आहे, debenture certificate. The allotment procedure has to be completed within 60 days from the receipt of application money. जेव्हा ॲप्लिकेशन मनी जेव्हा क्लोज झालं आहे तो प्रोसिजर क्लोज झाला आहे तेव्हापासून 60 डेजपर्यंत काय करायचं आहे, अलॉटमेंट प्रोसिजर कंप्लीट करायचं आहे. आणि कंपनी काय करणार आहे, कंपनी हॅज टू इश्यू डिबेंचर सर्टिफिकेट विदिन 6 months ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. आणि जेव्हा अलॉट केलं आहे तेव्हापासून 6 monthsच्या पिरियडमध्ये त्यांना काय प्रोव्हाइड करायचं आहे, डिबेंचर सर्टिफिकेट. नेक्स्ट, मेक एंट्रीज इन रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर्स. जसं रजिस्टर ऑफ मेंबर्स असणार आहे शेअर्स होल्डर्ससाठी तसं रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर्स असणार आहे. सो सगळ्या एंट्रीज फॉर एक्झाम्पल डिटेल्स रिगार्डिंग द डिबेंचर होल्डर्स, ॲड्रेस, नेम, नंबर ऑफ डिबेंचर्स, टाईप ऑफ डिबेंचर्स एक्सेट्रा सगळं त्या रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर्समध्ये विदिन 7 days आफ्टर द बोर्ड अप्रुव्हल ऑफ अलॉटमेंट मेन्शन करायचं. जर डीमॅट अकाउंट असेल, डीमॅट फॉर्म असणार आहे, इलेक्ट्रॉनिक फॉर्म असणार आहे, तेव्हा रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर्स मेंटेन करायची काहीही गरज नाही आहे. सो टुडे वी स्टडीड प्रोसिजर फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स. Thank you.